सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला दुष्काळाच्या झळा पोहोचताना पाहायला मिळतात आणि याच दुष्काळाच्या झळा सत्ताधाऱ्यांसाठी चांगल्याच अडचणीच्या ठरण्याची शक्यता आहे। पाणी नाही तर मतदान नाही अशी भूमिका कवठेमहांकाळमधल्या आगरणी धुळगाव गावातल्या ग्रामस्थांनी घेतली आहे। आम्हाला पाणी द्यायचं नसेल तर कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी द्या असा ठराव आगरणी धुळगाव ग्रामपंचायतीने एकमताने केलाय। या ग्रामस्थांच्या नेमक्या समस्या काय, त्यांचं म्हणणं नेमकं काय पाहूया। आपण पाहतोय हे कुठलं वाळवंट नाही किंवा राजस्थानमधला हा कुठला दुष्काळी भाग नाही, तर हा संपूर्णपणे परिसर आहे। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील हे धरण आहे। जत मधील संख्य मध्यम प्रकल्पाचं हे धरण आहे आणि पाहतो आपण कोरडं ठाक असं जे आहे ते या ठिकाणी पडलेलं आहे। पाण्याचा एकही थेंब नाही, वाळवंटासारखी परिस्थिती जी आहे ती या धरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भीषण परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली पाहायला मिळते। पाण्याची मोठ्या प्रमाणावरती जी आहे ती टंचाई आहे। पिण्याच्या पाण्यापासून तर अगदी शेतीपर्यंत सगळंच पाणी जे आहे ते टँकरने वाहून न्यावं लागते। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडनं ही भीषणता जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, संपूर्णपणे परिसर हा धरणाचा कोरडा ठाक पडलेला आहे, किती मोठी भीषण परिस्थिती जतमध्ये आहे? सट परिसरामध्ये गेल्या 10-15 वर्षापासून सलग दुष्काळ आहे। लोकांना पिण्याची पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई आहे। जनावरांना पाणी मिळत नाही, शेतीला पाणी नाही। लोक पाणी विकत टँकरने आणून कशा तरी थोडीशी फळबागा जगवतात, जनावरांना पाणी देतात। त्यामुळे लोक इथले अगदी कंटाळून गेलेले आहेत। हे सगळं धरण जे आहे ते सगळं कोरडं ठाक पडलं, मग पाण्याची व्यवस्था काय, पाणी येते कुठून नेमकं? पाणी कुठून विकत कुठलं जर कुठं आहे तिथून टँकरने आणतात, विकत आणतात। कुठे हजार फूट कूप नलिका काढतात, तिथेही पाणी भेटत नाही। लांब लांबून पाणी आणून लोकांना भटकत फिरावं लागतं पाण्यासाठी। भटकत फिरून जाऊन पाणी आणतात, कसे तरी आपले जीवन जगत आहेत। ही खूप लोकांची पाण्याविना हाल होत आहे। ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। खरं तर हीच दाहकता लक्षात घेऊन तुम्ही काही दिवसापूर्वी आम्हाला एकतर दुसऱ्या राज्यामध्ये जाण्याची परवानगी द्या अशा प्रकारची मागणी केलेली होती। काय आता भूमिका आहे तुमची? अजून सुद्धा आमचं भूमिका तेच ठाम आहे। आम्ही आजपर्यंत ते विचार केला, पाणी येते 16 आमदार आणि 12-13 खासदार निवडून गेले। आम्हाला हे आश्वासन देऊनच गेले त्यांनी पाणी आणतो म्हैसाळ 6व्या टप्प्याची। अजून 6व्या टप्प्याचं नाही, एक टप्पा सुद्धा पाणी चालेल नाही। आणि आपल्या बाजूच्या तालुक्यामध्ये सगळे पाणी आणायला त्यांनी सक्षम आहेत आणि फक्त जत तालुक्याला त्यांनी वंचित ठेवलेले आहेत। ह्याच्यासाठी अजून आमचा ठाम निर्धार आहे, आम्ही कर्नाटकमध्ये जायला तयार आहे। आम्ही काय लोकांना पाणी प्यायचं, पाणी आणायचं तर कुठनं? आणि लोक सांगतात, खासदार लोक येऊन सांगतात 18 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण काम करू आणि 18 महिन्यापर्यंत पाणी कुठनं आणायचं, कुठनं प्यायचं? जिवंत राहण्यासाठी सगळा हा खटाटोप असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यामुळे राजकारणाच्या आरोप प्रत्यारोप होतील, मोठमोठ्या घोषणा होतील, मात्र ह्या संपूर्णपणे गावकऱ्यांकडे त्यांची हालत जी आहे याकडे लक्ष देणार का, हा खरा प्रश्न समोर येतोय। कॅमेरामन प्रशांत माने, राजू सोनवणे, एबीपी माझा, जत, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।